अवधूजी मला मुद्दा लक्षात आला, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय. मी वसंत मोरेंकडे जातोय. वसंत मोरेजी, शिवसेना म्हणजे प्रामुख्यानं संजय राऊत आणि शिवसेना हा मुद्दा घेऊन सारखं, मग कधी तो व्हिडिओचाच मुद्दा असेल, मग संजय गायकवाडांचा मुद्दा असेल, मग शिरसाटांच्या नोटीसचा मुद्दा असेल. शिवसेना अशा प्रकारे एक म्हणजे असं आहे की भाजपला एक प्रकारे याचा फायदा होतो. उद्धव ठाकरे ते यापुढे जाऊन म्हणाले की ही असली प्रकरणं ही देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मग नेमकं चाललंय काय शिवसेनेमध्ये या बाबतीत? मला वाटतं की ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या घटना आतापर्यंत राऊत साहेबांनी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे कदाचित त्या गोष्टी प्रूफ झालेल्या आहेत. अच्छा. आणि मला वाटतं की सुरुवातीला जी आता ताई बोलल्या किंवा आता अवधूत साहेब पण बोलले, गोगावले साहेब, भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये असंच झालं होतं. एक व्हिडिओ त्यांचा मी बाहेर काढला. त्या व्हिडिओवरून गोगावले साहेब बोलले की आमच्या घरी काय आम्ही पूजा करू शकत नाही का. पण दुसरा व्हिडिओ अर्धनग्न अवस्थेतला व्हिडिओ आल्यानंतर मग का सगळ्यांची तोंड शिवली. मग त्याच्यावरती स्पष्टीकरण का नाही कुणी दिलं. त्यामुळे मला वाटतं की ही फक्त ट्रायल आहे. आजचा जो आलेला आहे तो एक व्हिडिओ आहे. पुढचे पण व्हिडिओ बाहेर येतील ना अजून. आता काय नोटांचे नंबर असलेला व्हिडिओ पाठवायचा का? नाही, पण वसंत मोरेजी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तो पण येईल एखादा बाहेर. वसंत मोरेजी, असं एखाद्या नेत्याला, आता एकनाथ शिंदेच्या बाबतीत तुमच्या पक्षाचा राग आहे, समजण्यासारखा आहे, पण माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाबद्दल कोणताही थेट व्हिडिओचा पुरावा नसताना अमुक एक नेत्याचे पायाला अगदी पदस्पर्श करून चंदनाचा लेप लावून पूजा वगैरे केली जाते. हे सोडून द्या तुमचे राजकीय विरोध काय आहेत, पण व्हिडिओ कोणताही थेट पुरावा नसताना इतके गंभीर आरोप करणं बरोबर वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. पुरावा नसताना पण मला वाटतं की पुरावा जरी नाही म्हटले तरी पण त्यांनी खोडून काढावा ना तो. जर याच्यामध्ये नाहीये, राऊत साहेब म्हणतात त्याप्रमाणे जर घटना नसेल, गोष्ट नसेल, तर त्यांनी ती प्रूव्ह करावी. मग आता महाराष्ट्राचं अधिवेशन चालू असताना एवढे असे कुठले मोठे प्रश्न पडले होते की ते सगळे महाराष्ट्राचं अधिवेशन सोडून त्यांना दिल्लीला जावं लागलं. ह्या गोष्टी तरी त्यांनी प्रूव्ह कराव्यात ना, मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून. ह्या गोष्टी पण त्यांनी प्रूव्ह केल्या पाहिजे. ज्यावेळेस एखादा आरोप होतो त्यावेळेस तो आरोप कसा योग्य नाहीये किंवा तो चुकीचा कसा आहे हे सुद्धा त्यांना दाखवता आलं पाहिजे ना समोरच्यांना. ते त्यांना मला हा सायकोलॉजिकल गेम माझ्या लक्षात आलाय, मी तो विचारतो. करायची त्याचा काय उपयोग? मी शीतल